नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच घेऊयात काही राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्टमधून। कॉंग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती पाहायला मिळाली असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं। सरकारनं ओबीसींप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सवलती लागू केल्याबद्दल त्यांचे आभार। मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी आभार मानलेत। त्यामुळे लक्ष्मण हाकेंसारख्या ओबीसी नेत्यांना पोटशूळ उठल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे। कॉंग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी पाठिंबा दर्शवला। पेपर फुटणे हा देशाच्या भविष्याशी आणि येणाऱ्या पिढीशी चाललेला खेळ आहे अशी टीका सुद्धा त्यांनी यावेळी केलेली आहे। जरांगे आणि राज्य सरकारची मिलीभगत असल्याची टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलेली आहे। जरांगेंनी मागायचे आणि सरकारने द्यायचे असं सुद्धा वाघमारे यांनी म्हटलंय। मनसेला 5 नगरसेवकही निवडून आणता आले नाहीत, त्यांना फक्त आंदोलन आणि मोर्चे करू द्या अशी घणाघाती टीका मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केली आहे। नीलम गोरे, सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणेंनी आमदार संग्राम थोपटे यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट दिली। ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या निधनानंतर थोपटे कुटुंबियांचं सांत्वन सुप्रिया सुळे यांनी केलं। अहिल्यानगर मुळा पाटबंधारे विभाग कार्यालय राहता तालुक्यातील लोणी इथं स्थलांतरित करण्यास कर्मचाऱ्यांनंतर खासदार निलेश लंके यांनी सुद्धा तीव्र विरोध केलाय। कोणतीही शासकीय मान्यता नसताना राधाकृष्ण विखेंनी अधिकाराचा गैरवापर करून हा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। जेव्हा नीटचा पेपर फुटला त्यावेळी देशातील सगळे विद्यार्थी नाराज झालेत। आता जंतर मंतरवरील आंदोलनाला आमचा नक्कीच पाठिंबा आहे असं वक्तव्य खासदार कल्याण काळे यांनी केलं। ज्यांना आपण देशाचं भाग्य विधाते भवितव्य म्हणतो ते हजारो तरुण आपल्या वेदना भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हामध्ये रस्त्यावरती उतरले। त्यांना कॉक्रोच म्हणून हिणवणं योग्य नाही असं निवेदन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं। ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता येत नाही ते इतरांवर बोलतात असं प्रत्युत्तर राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी दिले। कोणी कोणाचे पक्ष फोडले, घराणे फोडले याच्यावरती हे इतरांवरती टीका करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावं असे वाघमारे म्हणाले। प्रत्येकाला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार आहे। बाबासाहेबांच्या संविधानानं हा अधिकार दिलाय। जंतर मंतरवरती आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी सर्व परवानगी दिलेली आहे असं वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं। मागील 4 दिवसांपासून सरकारनं मराठा समाजासाठी निर्णय घेतल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानलेत। असं समाजाचं काम करावं, हा मराठा समाज तुम्हाला कधीच विसरणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले। छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीचे मवियाचे अधिकृत उमेदवार गणेश लोखंडे यांच्या प्रचारार्थ मवियाची बैठक पार पडली। यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळालं पाहिजे असं वक्तव्य दीपक केसरकरांनी केलं। केवळ वादामुळे इथलं पालकमंत्रीपद हे स्थगित राहिलेलं आहे असंही ते म्हणाले। खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये भाजप, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। 40गाव मधल्या शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये भाजपसह ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला धक्का सुद्धा बसलेला आहे। कार्यकर्ता हीच माझी संपत्ती आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये मी कधीच अश्रू पाहू शकत नाही असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं। वेळ आली तर मी काही करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे असंही गुलाबराव पाटील म्हणाले। देशातील तरुणाई चिडलेली आहे, देश उद्ध्वस्त झाल्याची टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती देशामध्ये सुद्धा या संदर्भातली चीड आहे असे वडेट्टीवार म्हणाले। देशामध्ये महागाई प्रचंड वाढलेली आहे, सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय। ठाकरे गटाकडून या विरोधामध्ये आंदोलन सुद्धा करण्यात आल्याची माहिती आहे। बारामतीमध्ये झालेल्या अवकाळी आणि वादळी वाऱ्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणामध्ये शहरातील रस्त्याच्या कडेची झाडं उन्मळून पडली। त्यामुळे भिगवण रस्त्यावरील पडलेल्या झाडाची पाहणी जय पवार यांनी केली। उन्मळून पडलेल्या आहेत ज्या झाडं उन्मळून पडलेली आहेत त्यांचं पुनर्रोपण सुद्धा करता येईल अशा सुद्धा शब्दांमध्ये सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या पाहायला मिळतात। देशाच्या सर्व निवडणुका मतपत्रिकेवरती घ्या, विधान परिषदेच्या सर्व निवडणुका या मतपत्रिकेवरती घ्या अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली। बारामतीमध्ये अचानक झालेल्या वादळी पावसामुळे नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। सुनेत्र पवारांनी तालुक्यातील अनेक भागांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुद्धा केली। शरद पवारांनी दिवंगत इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांची भेट घेत दिवंगत जयसिंगराव पवार यांची पत्नी वसुधा पवार आणि मुलगी डॉक्टर मंजुश्री पवार यांच्याशी संवाद सुद्धा साधला।
खासदार धैर्यशील मानेंनी जयकुमार गोरेंना टोला लगावला। भाजप शिवसेना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करावं, निधी वाटपात शिवसैनिकांवरती अन्याय होतोय आणि हा अन्याय होता कामा नये असे वक्तव्य धैर्यशील मानेंनी केलं। ठाणे पालघर निवडणूक विधान परिषदेची ही अत्यंत चुरशीची पाहायला मिळते। उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोधपणे निवड झाल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी त्यांची भेट घेतली। रवींद्र फाटक यांचं अभिनंदन करून पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या। खोपोलीतील शिवसेना मेळाव्यामध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी बाळा माने यांच्यावरती निशाणा साधलाय। त्यांची 500 रुपयांची किंमत नव्हती, त्यांना भगवा टिळा लागल्यावरती 25 कोटींची किंमत मिळाली असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी टीका केलेली आहे। पंढरपूर इथं 12 जून पासून आमदार रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करणार आहेत अशी माहिती राष्ट्रपतीचे शहराध्यक्ष दीपक वाडदेकर यांनी केलेली आहे। कर्जमाफीतील जाचकाठी रद्द करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्ज माफ करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे। साहेबराव कांबळे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पक्षप्रवेश सोहळ्याचे पोस्टर सोशल मीडियावरती व्हायरल होतात। मराठा समाजाला ओबीसी प्रमाणेच योजना देण्यावरून हाके संतापलेत। ही तर शासनाची वैचारिक दिवाळीखोर असल्याचं त्यांनी सांगितलं। अनेक महामंडळांना तर अपुरा निधी आणि मराठा समाजाला एवढा निधी का असाही सवाल लक्ष्मण हाकेंनी उपस्थित केला आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा नवीन मुदत जाहीर केली आहे। गडकरी यांनी महामार्गाचं उर्वरित काम 20 जूनपर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं। पावसाळा तोंडावर येत असताना आश्वासनामुळे कोकणवासियांच्या अपेक्षा सुद्धा वाढल्या असून प्रत्यक्षात काम पूर्ण होतं का याकडे लक्ष लागलेलं आहे। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे। विधान परिषदेमध्ये भाजपने अनेकांना माघार घ्यायला लावली आहे। नाशिक विधान परिषदेसाठी माहितीमध्ये मोठा गोंधळ असला तरी सुद्धा असं वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलेलं आहे। गारपीट आणि वादळी वाऱ्याचा राज्यातील 24 जिल्ह्यांना फटका बसला अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। लवकरात लवकर पंचनामे करण्याचे दत्तात्रय भरणे यांनी निर्देश सुद्धा दिलेले आहेत। सुप्रिया सुळेंच्या आव्हानाला बावनकुळेंनी प्रतिआव्हान दिले। आमच्याकडे अनेक गोष्टी उघड करायला आहेत, सुळेंनी महाराष्ट्राला बदनाम करू नये असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं। मुख्यमंत्री फडणवीसांनी निवडणूक प्रक्रियेसंदर्भामध्ये प्रतिक्रिया दिली। निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल अपेक्षित आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं। गिरीश महाजन, उदय सामंत रिकाम्या हाताने परतलेत। गोकुळ गीते अद्यापही निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत, लवकरच तोडगा काढू असा विश्वास सामंत यांनी केला। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी डहाणूतील पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली। अश्लील व्हिडिओ काढून 2 बहिणींना ब्लॅकमेल केल्या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राजेंद्र दर्डा यांनी लिहिलेल्या टाइमलाईन पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात